पंजाबमधील आदमपूर हवाई तळाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली भेट। जवानांशी संवाद साधत त्यांच्या पराक्रमाचं केलं कौतुक। ऑपरेशन सिंदूर हे भारतीय जवानांचा अभूतपूर्व पराक्रम, अचूक कौशल्य आणि सतर्कतेचं जिवंत उदाहरण असल्याचं सांगत पंतप्रधानांनी भारतीय जवानांप्रती व्यक्त केली कृतज्ञता। भारताविरोधामध्ये दहशतवादी कारवाई केली तर केवळ विनाशच होईल हा धडा भारतानं पाकिस्तानला दिला आहे। भविष्यातही भारत असंच उत्तर देणार पंतप्रधान। पाकिस्तानच्या हल्ल्याची भारताला कुठलीही झळ बसली नाही। भारताच्या अत्यंत मजबूत सुरक्षा कवच प्रणालीची ओळख जगाला या कारवाईतून झाली पंतप्रधान। आदमपूर हवाई तळावरती भारताच्या S-400 सह छायाचित्र प्रकाशित करत पंतप्रधानांनी ही प्रणाली नष्ट केल्याचा पाकिस्तानचा खोटेपणा केला उघड। युद्धविराम आणि सद्यस्थितीच्या पार्श्वभूमीवरती संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज नवी दिल्लीत तिन्ही सैन्य दल प्रमुखांसोबत घेतली महत्त्वाची बैठक। जम्मू काश्मीरमधल्या शोपिया जिल्ह्यामध्ये सुरक्षा दलांबरोबर झालेल्या चकमकीमध्ये लष्कर ए तैयबाच्या 3 दहशतवाद्यांचा खात्मा, शोध मोहीम सुरू। कृत्रिम वाळू निर्मितीच्या धोरणाला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी। कृत्रिम वाळू तयार करणाऱ्या युनिट्सना सरकार देणार सवलती। राज्य माध्यमिक शिक्षण मंडळानं घेतलेल्या इयत्ता 10वीच्या परीक्षेचा ऑनलाईन निकाल जाहीर। 94.10% विद्यार्थी उत्तीर्ण। CBSEचा 10वी आणि 12वीचा निकालही जाहीर। अमेरिकेनं पोलाद आणि अॅल्युमिनियमवर लावलेल्या आयात शुल्काच्या विरोधामध्ये जागतिक व्यापार संघटनेत भारतानं मांडला अमेरिकी उत्पादनावरती प्रतिशुल्क लावण्याचा प्रस्ताव। आणि भारत पाकिस्तानमधल्या वाढत्या तणावामुळे स्थगित करण्यात आलेले IPL क्रिकेट सामने येत्या 17 तारखेपासून होणार पुन्हा सुरू।